आम्हीसुद्धा माणसंच आहोत. आम्हालासुद्धा भावना आहेत. ह्याचं एक चांगलं उदाहरण मला माझ्या कामाच्या दरम्यान घडलेल्या प्रसंगातून तुम्हाला देता येईल. एका हँडिकॅप गृहस्थाने जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च करून एक दुकान कोणत्याही परवानगीशिवाय सुरू केलं आणि तपासणी दरम्यान माझ्या लक्षात आलं की या दुकानाला परवानगी नाही आहे. मी JCB घेऊन ते दुकान तोडण्यासाठी गेलो. माझ्याबरोबर माझे सहाय्यक अभियंता कोलेसाहेब होते. ते माझी कारवाई करण्याच्या दरम्यान माझ्याकडे आले, भाऊक झाले होते. त्यांनी मला एक प्रश्न केला, साहेब हे योग्य आहे का? एक तर तो हँडिकॅप आहे, त्यांनी 60-70 हजार रुपये खर्च करून हे दुकान सुरू केलेलं आहे आणि त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, तर आपण हे तोडणं कितपत योग्य आहे? मला पण क्षणभर त्या प्रश्नामुळे विचार करायला भाग पडलं. पण माझ्यातला ॲडमिनिस्ट्रेटर जागा झाला. मी कोलेसाहेबांना समजावलं की समजा आपल्या वॉर्डमध्ये एकूण आता अशा प्रकारचे हँडिकॅप असलेल्यांची संख्या किती असेल? 100 असेल. 100मधल्या 10 लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले असतील की आम्हाला असं दुकान हवं आहे, आम्ही असा धंदा करून आपले उपजीविका करू इच्छितो. ते 10 अर्ज आपल्याकडे पेंडिंग असतील. आपण त्या विचारासाठी ते ठेवलेले असतील. पण हा गृहस्थ ज्यांनी 60-70 हजार रुपये खर्च करण्यापूर्वी एका क्षणाचाही विचार नाही केला की या सगळ्या गोष्टीमागे कोणत्या तरी अधिकाऱ्याची आपल्याला किंवा कोणत्या तरी पालिकेच्या खात्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्याला न जुमानता म्हणजे थोडक्यात दादागिरीच म्हणू आपण की अशा स्वरूपामध्ये हे दुकान उभं केलेलं आहे. आणि समजा जर असं उभं करू शकतो तर ते 10-11 जण वेटिंगमध्ये का असतील? त्यांनीही असा निर्णय घ्यावा की आम्ही कुणाची परवानगीची आम्हाला गरज नाही, आम्ही हँडिकॅप आहोत, तर आपल्याकडे भावनिकदृष्ट्या बघितलं जाईल आणि आम्ही दुकान सुरू करून आपली उपजीविका करू. मग आपण काय करणार आहोत? त्यामुळे आज ह्या घडीला हे दुकान तोडणं ही गरज आहे, काळाची गरज आहे म्हणा. कारण म्हातारी मेल्याचं कधीच दुःख नसतं, पण काळ जो सुखावतो त्याला काही इलाज नसतो आणि त्यामुळे हे तोडणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण हे तोडत आहोत. आणि त्यानंतर मी कारवाई करत ते संपूर्ण दुकान जमीनदोस्त केलं आणि मी त्यानंतर थोडा आमचा विषय झाला. त्यावेळेला मी कोल्हेसाहेबांना समजावलं, आपण पण माणसं आहोत, आपल्याला पण भावना आहेत, आपल्याला पण या गोष्टीचा त्रास होतो, दुःख होतं. पण ज्यावेळेला आपण ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नियुक्त केले जातो, त्यावेळेला आपली जबाबदारी आहे की प्रत्येकाने कायद्याच्या कक्षेत राहून कायद्याला सन्मान करून गोष्ट करावी. जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सगळेच लोक असा कायदा हातात घेतील आणि मानेल तसा कारभार करतील आणि मग त्याच्यानंतर या प्रचंड वाढलेल्या प्रमाणाला किंवा ह्या सगळ्या मुजोर लोकांना लगाम घालणं हे आपल्यासाठी अशक्यप्राय होईल. त्यामुळे वेळीच अशा काही ज्या विषप्रवृत्ती होतात त्यावेळेला त्यांना ठेचणं गरजेचं असतं आणि त्यामुळे मला जरी अप्रिय वाटलं, तुम्हाला जरी अप्रिय वाटलं तरी ही कारवाई करणं अत्यंत आवश्यक होतं, म्हणून मी ही कारवाई केली. धन्यवाद.